भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची कुठे आहे या चर्चांचा उगम आणि काय घडतंय उत्तर प्रदेशात बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। उत्तर प्रदेश पंतप्रधान पदाचं प्रवेशद्वार। लोकसभेच्या सर्वाधिक जागा याच राज्यात आहेत, जिथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार आहेत ते राज्य। त्यामुळे अर्थातच देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणूनच उत्तर प्रदेशमधल्या भाजपमधल्या गृहकलहाची सध्या राष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि हा वाद थेट दिल्लीमध्ये मोदी शहांच्या दरबारापर्यंत पोहोचलाय। या सगळ्याची सुरुवात झाली ती दोन विधानांनी। उत्तर प्रदेशमधले दोन बडे नेते राज्यातल्या पराभवाची कारणं मोजत होते, तेव्हा योगी म्हणाले अति आत्मविश्वास पक्षाला नडला, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सरकारच्या संघटनेपेक्षा वरचढ असण्याच्या मुद्द्याकडे बोट दाखवलं आणि इथेच वादाची पहिली ठिणगी पडली। संगठन सर्वोपरि है और पार्टी का नेतृत्व ने जो ये बात बोली है कि सर्वोपरि है, तो उनका आशय निश्चित रूप से उसका अर्थ ये निकलता है कि उत्तर प्रदेश के अध्यक्ष हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ाने के लिए और उनकी इच्छा शक्ति ऊपर करने के लिए अपने पद से त्यागपत्र देकर के कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ेगा। नहीं, वो दर्द सिराथू वाला है। जो सिराथू में चुनाव हार गए थे केशव मौर्य जी, वो दर्द वो है, वो दर्द अभी तक उनके पीछे लगा है, चला आ रहा है। उसी दर्द से केशव मौर्य परेशान है और वो दर्द बड़ा दुखदाई दर्द है। वो उनके और मुख्यमंत्री जी के बीच का दर्द है, वो जनता समझ चुकी है और जनता उसका जवाब लगातार दे रही है। आता उत्तर प्रदेश मधल्या या गृहकलहाचा घटनाक्रम समजून घेऊया। कोणत्या तारखेला कशी ठिणगी पडली? 4 जूनला लोकसभेचा निकाल आला। मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 29 जागा घटल्या। जून ते जुलैमध्ये प्रशासन आणि भाजप नेत्यांमधील वादाचे प्रसंग घडले। 14 जुलैला भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांनी सरकारला घरचा आहेर दिला। 16 जुलैला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची मौर्य आणि प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी भेट घेतली। 17 जुलैला सोशल मीडियावर केशव प्रसाद मौर्य यांनी पोस्ट केली, संघटना सरकारपेक्षा श्रेष्ठ, कार्यकर्त्यांचं दुःख तेच माझं दुःख। 17 जुलैला योगी आदित्यनाथ राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले। उत्तर प्रदेशमधल्या या घडामोडी देशाच्या राजकारणामध्ये चर्चेचं वादळ निर्माण करण्यासाठी पुरेशा होत्या आणि अशातच काही चर्चा आणि शक्यतांनी सुद्धा जोर धरला। योगी आदित्यनाथ हा उत्तर प्रदेशमधला भाजपचा चेहरा असले, उत्तर प्रदेशमधल्या भाजपच्या विजयाची गॅरंटी असले, तरी सुद्धा केशव प्रसाद मौर्य हे व्यक्तिमत्व सुद्धा भाजपसाठी तितकंच महत्त्वाचं आहे। संघ आणि विश्व हिंदू परिषदेची असलेली केशव प्रसाद मौर्य यांची पार्श्वभूमी, तसंच राज्यातला एक ओबीसी चेहरा म्हणून सुद्धा त्यांना दुर्लक्षून चालणार नाहीये। अशामध्येच उत्तर प्रदेशमधला हा सध्याचा गृहकलह वरवर दिसतो तितका सोपा नाहीये। त्याला लोकसभेतल्या भाजपच्या पराभवाची सुद्धा किनार आहे, त्याचंही विश्लेषण करावं लागेल। त्यांची कारणे हे पक्षश्रेष्ठीला कळवलेली आहेत, तरीही भाजपने सावध भूमिका घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बदलायचं नाही असा तुर्तास निर्णय घेतलेला आहे। परंतु आता भाजपमध्ये जे असमंजस्य वातावरण आहे त्याचा परिणाम येणाऱ्या पोटनिवडणुकांवर पडू शकतो। लोकसभा निवडणुकीतल्या भाजपसाठीच्या अनपेक्षित निकालानंतर राज्यामध्ये भाजपच्या संघटन स्तरावर जशा बदलाच्या चर्चा सुरू झाल्या, तशाच त्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा झाल्या नसत्या तर नवल। या चर्चा आता वादामध्ये बदलल्यात आणि थेट मुख्यमंत्री योगींसाठी आव्हानाच्या रूपाने उभ्या ठाकल्यात। आता आपल्या विरोधातल्या वादाचं हे चक्रव्यूह योगी आदित्यनाथ कसं भेदतात, दिल्लीतले भाजप नेते या संघर्षात कुणाच्या बाजूने उभे राहतात, यावर बरंच काही अवलंबून असेल। पण हे राजकारण दिसतं तितकं सोपं नाहीये, हे जाणूनच या घडामोडींकडे पाहावं लागेल। दिल्लीहून शिवाजी काळेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।